हॅलो एव्हरीवन, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं आज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण विस्कोसिटी या नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर विस्कोसिटी म्हणजे काय ते आपण बघूयात. वी नो दॅट व्हेन फ्लूइड फ्लोज ऑन ए हॉरिझॉन्टल सरफेस देअर एक्झिस्ट ए विस्कस फोर्स. काहीतरी फोर्स असणार आहे. जेव्हा हॉरिझॉन्टल सरफेसला फ्लूइड फ्लो होते त्याला काहीतरी विस्कस फोर्स लागणार आहे of a liquid tending to oppose the relative motion between them. So the viscosity म्हणजे काय? The property of a liquid by virtue of which or fluid opposes the relative motion between its different layer is known as viscosity or internal friction of a liquid. थोडक्यात विस्कोसिटी म्हणजे काय? तर विस्कोसिटी इज अ मेजर ऑफ फ्लूइड रेजिस्टन्स टू फ्लो. फ्लूइड विस्कोसिटी म्हणजे काय? तर फ्लोला फ्लूइड रेजिस्टन्स किती करणार आहे त्याचं मेजरमेंट म्हणजेच विस्कोसिटी आहे. विस्कोसिटी करस्पॉन्ड्स टू ए इन्फॉर्मल कन्सेप्ट ऑफ थिकनेस. म्हणजेच विस्कोसिटी काय दाखवतं तर थिकनेस दाखवतं. एक्झाम्पल काय आहे तर हनी मध हा खूप थिक असतो, त्याची विस्कोसिटी खूप आहे, हायर दॅन वॉटर. So the velocity gradient during motion of a liquid is responsible for this. जो काही velocity gradient असणार आहे या मोशनच्या दरम्यान तो विस्कोसिटी किंवा विस्कोसिटी म्हणजेच रेजिस्टन्स करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. सो विस्कस फोर्स गिव्हन बाय न्यूटन्स फॉर्म्युला F is equal to minus eta AV upon x. Here eta is constant depending on nature of liquid. eta is constant आणि तो लिक्विड कसा आहे त्यावर डिपेंड असणार आहे. आणि यालाच काय म्हणणार आहे आपण तर कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी म्हणणार आहे. तर आपल्याला या चॅप्टरमध्ये कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीच काढायचं आहे लिक्विडचं. And it is measured in poise. The rate of change of velocity with distance is called velocity gradient, that is dv by dx. dv by dx means what? It is a velocity gradient. So our force becomes, viscous force becomes minus eta a dv upon dx, and this is known as Newton's law of viscous force. Newton's law of viscous force in streamline motion. We have already studied previous standards in 12th standard the basic of viscosity, आणि या चॅप्टरमध्ये आपण काय करणार आहे तर विस्कोसिटी ऑफ लिक्विड काढणार आहे. फ्लोविंग थ्रू हायली विस्कस लिक्विडचे विस्कोसिटी आपण काढणार आहे. आणि 12वी मध्ये आपण काय केलेलं आहे तर बेसिक विस्कोसिटीची इन्फॉर्मेशन बघितली आहे. आणि कॅपिलरी ट्यूबमधनं लिक्विड फ्लो होत असताना त्याची विस्कोसिटी काय असते ते पण डिटरमाइन केलेलं आहे. हे 12वी मध्ये केलेलं आहे. पण आता आपण काय करणार आहे या चॅप्टरमध्ये तर हायली विस्कस जे काही लिक्विड असणार आहे त्याची विस्कोसिटी काढणार आहे आपण. आणि ऑल्सो वी विल स्टडी हाऊ विस्कोसिटीज ऑफ लिक्विड कॅन बी कम्पेअर्ड, हे पण बघणार आहोत. सो आज आपण विस्कोसिटी ऑफ लिक्विड बाय रोटेटिंग सिलेंडर मेथड हा पॉइंट डिस्कस करणार आहोत. हिअर रोटेटिंग सिलेंडर मेथड ही कशासाठी यूज केली जाते तर विस्कोसिटी ऑफ हायली विस्कस लिक्विडची विस्कोसिटी काढण्यासाठी यूज केली जाते. आणि ॲपरेटस जे काही यूज केलेलं आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर रोटेशनल विस्कोमीटर म्हणणार आहे. आणि ॲपरेटस युज्ड म्हणजे ॲपरेटस हे काही हे या डायग्राममध्ये दाखवलेले आहे. रोटेशन ऑफ विस्कोमीटर हा या डायग्राममध्ये दाखवलेला आहे. किंवा जे काही पार्ट्स लागणार आहेत आपल्याला रोटेशन ऑफ विस्कोसिटरमध्ये ते इथं दाखवलेले आहेत. ही इथं हा एक सिलेंडर ए आहे, हा एक सिलेंडर बी आहे. हा आतमधला सिलेंडर या मिररला एका लांब वायरने
सस्पेंड केलेला आहे किंवा इथं बांधलेला आहे. आणि मिरर यम काय करतोय म्हणजे त्याचं वर्क काय आहे तर तो काय करतोय, इनेबल इट्स अँगल ऑफ रोटेशन. आणि तो काय करणार आहे, अँगल ऑफ रोटेशन दाखवणार आहे आणि ॲक्युरेटली मोजणार आहे हेल्पच्या साहाय्याने. विथ हेल्प ऑफ स्केल अँड टेलिस्कोप अरेंजमेंट. तर हा एक आउटर सिलेंडर बी आहे. या आउटर सिलेंडर बी मध्ये हा ए सिलेंडर टाकलेला आहे. सो वी हॅव टू कोॲक्झियल सिलेंडर्स ए अँड बी विथ स्पेस बिटवीन देम. इथं हा स्पेस रिकाम आहे. यामध्ये एक फ्लुइड भरलेला आहे. आणि हा सिलेंडर कशाने फिल केला आहे तर एका फ्लुइडनी केलेला आहे. आणि त्यानंतर बाहेरचा हा सिलेंडर रोटेट केला जाणार आहे विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी ओमेगा केला आहे. त्याच्याबरोबर जो काहीतरी तिथं टॉर्क तयार होणार आहे. सो त्यामुळं आतला सिलेंडर सुद्धा आणि आतलं फ्लुइड सुद्धा फिरणार आहे. आणि त्याचं मॅग्निट्यूड कशावर डिपेंड असणार आहे तर विस्कॉसिटी ऑफ लिक्विडवरती डिपेंड असणार आहे. आणि ही फिगर बी काय दाखवते तर ट्रान्सफर सेक्शन ऑफ दिस सिलेंडर दाखवणार आहे. 2 सिलेंडर्स. हा सिलेंडर ए आहे, हा सिलेंडर बी आहे. या दोन्हीच्या मध्ये काही म्हणजे जे काय असेल ते फ्लुइड आहे यामध्ये. तर ही ए आहे. स्मॉल ए काय आहे तर या ए सिलेंडरची रेडियस आहे. आणि ही बी काय आहे तर या मोठ्या बी सिलेंडरची रेडियस आहे. आणि ओ इज कॉमन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू दिस प्लेन. या दोन्ही सिलेंडरचा कॉमन ॲक्सिस असणार आहे. द विस्कोसिटी ऑफ फ्लुइड दॅट इज लिक्विड और गॅस मे बी conveniently determined by with the help of rotation of viscometer. सो आपल्याला विस्कोसिटी ऑफ फ्लुइड दॅट इज लिक्विड ऑर गॅस काय असेल तर कशांच्या हेल्पने दाखवणार आहे तर रोटेशन ऑफ विस्कोमीटरच्या साह्याने आपल्याला विस्कोसिटी मिळणार आहे. जेव्हा बाहेरचं सिलेंडर रोटेट म्हणजे करणार आहे किंवा केला असेल त्यावेळेला तो सिलेंडर इनर सिलेंडरच्या भोवती विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगाने रोटेट होणार आहे. सो त्यामुळे जे काही फ्लुइड आहे आउटर सिलेंडरच्या कॉन्टॅक्टमधलं जे काही फ्लुइड आहे या सिलेंडरचे जे काही कॉन्टॅक्टमधले जे काही फ्लुइड आहे ते पण रोटेट होणार आहे. त्यात सेम वेलोसिटीने रोटेट होणार आहे. आणि वेलोसिटी ऑफ अदर दुसऱ्या लेयरची हा लेयर रोटेट होणार आहे तर ह्या लेयरची व्हेलोसिटी डिक्रीज होणार आहे कारण तो आतल्या साईडला मूव्ह होणार आहे ना. जेव्हा आपण फिरवतो पाणी त्यावेळेस बाहेरच्या साईडला या साईडला ग्लासच्या साईडला जे पाणी असणार आहे ते वरती असतं आणि आतल्या साईडचं जे असतं ते खाली असतं. म्हणजेच त्याची मूव्हमेंट व्हेलोसिटी ही कमी असते. सो वेलोसिटी बिकम्स 0 इन लेअर इन कॉन्टॅक्ट विथ इनर सिलेंडर. आता आपण पाणी फिरल्यानंतर ग्लासमध्ये पण आपल्याला तसं सेम असंच दिसणार आहे. जेव्हा पाणी फिरवतो तेव्हा ग्लासच्या आत साईडला बाहेरच्या साईड म्हणजे आतल्या साईडला आतमध्ये वेलोसिटी कमी असणार आहे आणि बाहेरच्या साईडला म्हणजे ज्या ग्लासच्या जिथं टच होत आहे पाणी तिथं वेलोसिटी जास्त असणार आहे, तिथं वरती असणार आहे पाणी. सो thus there is a velocity of a gradient in liquid. So consider a coaxial cylindrical layer C. हा cylindrical layer C consider केलेला आहे at a distance r from this. हा cylindrical layer C आहे आणि त्याची थिकनेस काय आहे तर dr आहे. त्याची थिकनेस dr आहे. इफ इट रोटेट्स विथ अँग्युलर व्हेलोसिटी ओमेगा 0 देन इट्स लिनियर व्हेलोसिटी इज r ओमेगा 0. सो आवर विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज गिव्हन बाय फोर्स इज इक्वल टू एरिया इंटू इटा इंटू dv by dr. So our area is 2 pi rl into eta dv upon dr. That is equation 1.
एरिया काय आहे तर सॉरी ही लेंथ काय, ही लेंथ कुठून आली कुठून आली तर दिस इज द लेंथ और हाईट ऑफ ए लिक्विड कॉलम BL. या लिक्विड सिलेंडर बी मधले जे काही लिक्विड आहे त्याची हाईट आहे. म्हणजे ते सिलेंडरमध्ये कुठंपर्यंत भरले, समजा इथपर्यंत भरले इथपर्यंत भरले ते मेजर करायचं आणि त्याची लेंथ असणार आहे. आणि dV/dr काय तर व्हेलॉसिटी ग्रॅडियंट आहे, व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. आणि इटा काय आहे तर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ अ फ्लुइड. सो हिअर नाव dV/dr इज व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. म्हणजे मग काय होणार आहे तर व्हेलॉसिटी आपली काय लिनियर व्हेलॉसिटी कोॲक्झियल सिलेंड्रिकल लेअर जेव्हा रोटेट होणार आहे तेव्हा तिथं अँग्युलर व्हेलॉसिटी ω0 ने रोटेट होणार आहे. सो लिनियर व्हेलॉसिटी काय होणार आहे विथ रेडियस r⍵. सो आपली रेडियस r⍵ झाली. आणि आता याचं डिफरन्सिएशन घ्यायचं. तर डिफरन्सिएशन काय येणार आहे तर या टर्मला एकदा डिफरन्शिएट करायचं, या टर्मला एकदा डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू dr. आरचा डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट dr 1 येणार आहे. सो ω0 तसंच राहील प्लस r विथ रिस्पेक्ट टू ω0. ω0 कॉन्स्टंट असल्यामुळं dω0/dr असं डेरिवेशन येणार आहे. This is equation 2. Here ω0 is constant quantity which represents the velocity of a layer in absence of viscous slip and it does not contribute all towards the velocity gradient. म्हणजे ω0 is ही कॉन्स्टंट क्वांटिटी आहे आणि सगळीकडे वेलोसिटी ग्रेडियंट कंट्रीब्यूट करत नाही. सो द वेलोसिटी ग्रेडियंट रिस्पॉन्सिबल फॉर विस्कस फोर्स इज, जो काही वेलोसिटी ग्रेडियंट असणार आहे फॉर विस्कस फोर्सला रिस्पॉन्सिबल असणार आहे तो काय तर r dω0/dr. सो आपलं इक्वेशन एक काय होणार आहे तर फोर्स इज इक्वल टू 2πrl इंटू इटा r dω0/dr. This is equation 3. Therefore, the moment of this force or a torque acting on layer C, या लेयर सी वरती काहीतरी कपल होणार आहे किंवा इथं काहीतरी टॉर्क और किंवा फोर्स ऍक्ट होणार आहे. सो आपला टॉर्क काय मिळणार आहे तर फोर्स म्हणजेच काहीतरी टॉर्क असणार आहे. तो टॉर्क इंटू 2πrl इंटू r dω0/dr. टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे तर F इंटू R आहे, सॉरी F क्रॉस R आहे. सो Fची व्हॅल्यू इथं टाकलेली आहे क्रॉस R. तर हे R हे R आणि हे R क्यूब होणार आहे. सो 2πr³ L इंटू इटा dω0/dr और 2πln/τ into dω0 is equal to dr/r³. आता या इक्वेशन 4 ला इंटिग्रेट केलं विदिन लिमिट्स ω0 या साईडला फ्रॉम 0 to ω आणि या साईडला फ्रॉम A to B. तर आपल्याला काय मिळणार आहे, या साईडला 0 to ω आणि या साईडला A to B. तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार आहे तर 2π∗ω/2. सॉरी इथं L राहिले इंटू 1/2 A² मायनस 1/B². म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू dr r³ आता हे 1/r³ इंटिग्रेशन घेतात नाही, त्यामुळे ही टर्म वरती गेल्यानंतर -r³ होणार आहे. मग याचं डेरिवेशन काय येणार आहे तर -3 + 1 / -3 + 1. मग हे
काय होणार आहे, मायनस आर स्क्वेअर. हे खाली गेल्यानंतर काय होणार आहे तर 1/r². हे 1/2 कॉमन काढलेलं आहे. आणि हे जे इथलं हे मायनस जे काय असेल हे -2 ते हे इथं ॲडजस्ट केलं आहे. इथं b - a² होणार आहे, ते हे -a² आहे ते प्लस होणार आहे आणि हे मायनस होणार आहे. Therefore tau is equal to 4 pi, हे 2 × 2 4 pi eta L omega upon b² minus a² into a² b². म्हणजेच या टर्मने इकडे मल्टिप्लाय केले, या टर्मने क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर b² मायनस a² इथं वरती आलं आणि हे खाली काय होणार आहे ते a² × b² होणार आहे. सो 4 pi L eta omega a² b² upon b² minus a². This is equation 5. And this is due to torque of inner cylinder gets rotated through an angle theta. If c is theta, c is couple per unit angular twist of in suspension wire, then tau is equal to c theta. हे कुठून आलं तर जेव्हा आतला सिलेंडर रोटेट होणार आहे कोणत्या तरी अँगल थिटामधून, तेव्हा सी हा एक कपल तयार होणार आहे इन ट्विस्ट ऑफ सस्पेन्शन ऑफ वायर. सो tau is equal to c into theta. This is equation 6. Let's equate equation 5 and 6. After equating equation 5 and 6, we get c into theta is equal to 4 pi L eta omega a² b² upon b² minus a². Therefore eta is equal to c into b² minus a² into theta upon 4 pi L omega a² minus b². This is equation 7. And this in equation 5 for torque, we have not considered a torque acting on base of cylinder. Let tau 0 be the torque on a base of cylinder A, and this torque tau 0 can be eliminated by repeating experiment with different height L of liquid in cylinder. इक्वेशन 5 मध्ये, या इक्वेशन 5 मध्ये आपण टॉर्क सिलेंडर ए वरती ऍक्ट होणारा टॉर्क कन्सिडर केला नाही, त्यामुळं लेट tau 0 बी द टॉर्क ऍक्टिंग ऑन बेस ऑफ सिलेंडर ए. सिलेंडर एच्या बेसला काही टॉर्क ऍक्ट होणार आहे, तो समजा tau 0 असेल, तर हा टॉर्क tau 0 एलिमिनेट कसं केला जाणार आहे तर बाय रिपीटिंग एक्सपेरिमेंट विथ डिफरंट हाईट ऑफ एल. लिक्विडची हाईट चेंज करून, सिलेंडर मधल्या लिक्विडची हाईट चेंज करून, म्हणजे हाईट जास्त ठेवून किंवा कमी ठेवून हा tau 0 जो काही टॉर्क असणार आहे ऑन बेस सिलेंडर ए तो एलिमेंट केला जाणार आहे. सो टॉर्क टोन काय होणार आहे